पालघर इथे आज जिल्हा नियोजन समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळेला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्ह्यातील अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधलं। मनोर इथे उभारण्यात आलेल्या बर्न सेंटरच्या वास्तूचं काम पूर्ण असूनही आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी हे केंद्र अद्याप कार्यान्वित नाही। आमदार डावखरे यांनी तातडीनं डॉक्टर आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हे केंद्र सुरू करण्याची मागणी केली। त्यांनी यावर भर देत म्हटले की अधिकारी कार्यभार स्वीकारताच हे बर्न सेंटर अनेक रुग्णांसाठी वरदान ठरेल। जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आढळतो आणि म्हणून या सर्व शाळांचं एक ऑडिट करणं आवश्यक आहे, असं डावखरे यांनी बैठकीत नमूद केलं। डहाणू येथील जिल्हा परिषद शाळा मल्याण मराठी येथे विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत शौचालय दुरुस्तीची मागणी आमदार डावखरे यांनी केली। डहाणू येथील कासा आणि जव्हार उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपयांच्या सोनोग्राफी मशीन्स आहेत, मात्र टेक्निशियन नसल्यामुळे त्या निष्क्रिय आहेत। परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात अधिक खर्च करून तपासण्या कराव्या लागतात। हा अन्याय दूर करण्यासाठी त्वरित टेक्निशियनची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली।